भंगारवाले. नुकताच गणपती डेकोरेशनची कामं संपली. साफसफाई करतो ना करतो तर दुसऱ्या कामाची सुरुवात. कामाचा जास्त लोड आणि 2 दिवसामध्ये काम पूर्ण करायचं असल्यामुळे माझा भाऊ माझ्या मदतीसाठी आला होता. इथे बडोद्याला आलेलो आहेत आणि आमचं सगळं टेम्पोमधून सामान आलंय. एवढं आम्ही मेहनतीने घरी वाघ बनवला. बिचारा मेला तो. आणि आम्ही 2 डॉक्टर बोलवलेले आहेत. दोन्ही डॉक्टरचं नाव आहे दिनेश. कोण आहे हे? चित्ता. वाघाला आडवा करून बँडेज करे खायची गोष्ट आहे. तर असा हा आमचा वाघ, सुंदर वाघ. आणि मागे ही पल्लवी जेटे फुलपाखरांचे उरलेले सुरलेले डोळे काढते. आणि हा फ्लेमिंगोचा डॉक्टर. साधा सुद्धा ना, फ्लेमिंगो पक्ष्यांचा पण डॉक्टर. तो वर्षातनं एकदाच येतो. जसं फ्लेमिंगो वर्षातनं एकदा येतो तसाच हा डॉक्टर वर्षातनं एकदा आम्हाला भेटतो. आउटडोअरला कॅरी करायला सोपे आणि पटकन झटपट वापरता येणारे स्प्रे कलर आम्हाला काय सर्वांनाच आजकाल जास्त आवडतात. त्यामुळे पटापट आम्ही स्प्रे कलरने हे फ्लेमिंगो कलर करायला घेतले. काय काय आलंय? हे अमृतसरी कुलचा मागवलाय. कुलचा म्हणजे पराठाचा प्रकार आहे. आणि बाकी कुलचा मी टेस्ट करतोय जस्सी दे पराठेमध्ये. भारी व्हेज हॉटेल आहे पण मस्त. आणि मला हा पराठा आलाय माझ्या स्पेशल थालीमध्ये, फेवरेट कास्याची थाली. तर तुम्ही कधी इथे वडोदराला आलात तर जशी त्या पराठ्यामध्ये आलूचा पराठा नक्की टेस्ट करा. आता मी टेस्ट करत आहे. ऑन द स्पॉट एक वॉटरफॉल बनवायचा होता आणि तो बनवण्यासाठी रात्री 2 वाजता त्याच्यावर ही चर्चा चालू आहे. असा कलर भरला ना हिने. अशी ही बाई घाई करायला लागली. आता कलर पडलाय तर पान ब्राऊन झालं. वाघ आला तुझ्याजवळ. टेम्पोमध्ये सर्वच प्राणी डॅमेज होतात. त्यामुळे महत्त्वाचं डिटेल्स काम, डोळे, कान, नाक असे किंवा अवयव आणि थोडेफार टचअप करण्याचं काम आम्ही इथे ऑन द स्पॉट येऊनच करायचं ठरवलं. फेऱ्या मारायचं काम चालू आहे. दिनेश भाई 7 जन्म दीपिका बायको मिळावी यासाठी वडाला किती फेऱ्या मारल्यात? किती फेऱ्या मारल्या? 28 फेऱ्या. 28 जन्म तुम्हाला दीपिका हीच बायको मिळणार आहे. जंगल ही थीम असल्यामुळे खूप डेकोरेशनचं काम होतं. आणि जंगल या थीममुळे ॲनिमल तर असणारच, तर आम्ही हा चित्ता थर्माकोलपासून बनवला आहे. सुंदर आहे ना? सुंदर आहे ना जास्वंदाचं फूल. नेहमीची कलर स्कीम असणारे लाल, सफेद, गुलाबी रंगाचं जास्वंदाचं फूल त्यांना नको असल्यामुळे रेड, जांभळ्या रंगाचं जास्वंदाचं फूल बनवणारे हे आर्टिस्ट गणेश चालियन. रबर शीट हा सहज वापरता येणारा मटेरियलपासून हे जास्वंदाचं फूल बनवलं आहे. फुललेलं झाड आणि त्यावर उडणारे फुलपाखरू व पक्षी असं झाड क्लायंटला हवं असल्यामुळे आम्ही हे झाड बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. बघूया आता शेवटी काय होते ते. सगळी मेहनत रंगलाई आहे. शेट झाडू मारतात. यावरून तुम्ही बोध घ्यायला पाहिजे की शेट असला तरी तुम्ही झाडू मारली पाहिजे. आणि हे आमचे आमची माकडीन ही बघा. ही बघा. तिचे पण डोळे बघा कसे टवकारले. टिंग. आमच्या या कामाबद्दल काय वाटतंय आणि आमच्या या माकडाबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा. आमची जंगलची थीम आहे पूर्णपणे आणि झालेलं आहे काम. थोडंफार बाकी आहे. लाइटिंगचं काम बाकी आहे. जे या कामाला अधिक खुलवणार आहे ते असं लाइटिंगचं काम बाकी आहे. तुम्ही आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला बघायला मिळेल सर्व काही. हे आमचे बघा सर आहेत. ते थोडेसे गुस्स्यामध्ये आहेत. गुस्स्यामध्ये तर मी आता
हे त्यांची कामाची मेहनत हे बघा सगळं कापून बिपून मी नस कापले मी काम झालं नाही बघा दिसते म्हणजे बघा काम करताना सुद्धा एवढे डेडिकेशन मध्ये काम करतात ना आणि नेहमी साफसफाई करणारा माणूस बघू शकता. आपण जर सर्व्हाइव्ह करत आपण जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीच खायला भेटलं वाईल्ड लाईफ मध्ये काहीच तुम्हाला खायला भेटलं नाही. आपली अतिशय बिकट परिस्थिती झाली. असले फ्लेमिंगो तुम्हाला उडताना दिसले तर तिकडे तुम्ही हे चेक हे तुम्ही हे बघा हे पौष्टिक असतं. हे तुम्ही जर हे बघा म्हणजे याची टेस्ट आहे ना काहीतरी वेगळीच आहे. आमची 6 जणांची टीम आहे आणि टीमशिवाय हे काम होणं अशक्यच. अतिशय मेहनत आणि प्रामाणिक काम करणारे हे आमचे भाई दिनेश भोईर. आम्ही त्यांना दिनेश भाई असं बोलतो. आता हे आम्ही काम करत आहोत हे विंडो डिस्प्लेचं काम आहे. अतिशय किचकट काम. या काचेच्या खिडकीमध्ये त्यांच्या शॉपमधल्या मौल्यवान आणि हिरे जडित सोन्या चांदीचे असे नवीन डिझाईन बनवणारे दागिने ठेवणार आहेत. आम्ही इकडे आलेलं आहे सँडविच खायला गुजरातमध्ये. तर सँडविचच्या जोडीला हा वेफर दिलेला गुजरात. काय करायचं कुठल्या शब्दावर कधी कुठला जोर द्यायचा हे आपण स्नेहा मॅडम कडून शिकूया. म्हणजे गुजरात वडोदरा. आणि हा समोसा सँडविच बघूया कसं लागतं. तर आम्ही हे ग्रिल सँडविच मागवलेलं आहे सगळ्यांनी एवढ्याने आणि त्याच्यामध्ये एक खासियत आहे म्हणजे गुजरातमध्ये की त्याच्या जोडीला वेफर मिळतात. तर आम्हाला एवढे सारे वेफर मिळालेले आहेत. तर आता टेस्ट करणार आहेत आम्ही सँडविच कसे लागतात. तर तुम्हाला पण खायचं असेल असे वेफरवाले सँडविच तर गुजरातमध्ये वडोदराला येऊ शकता तुम्ही टेस्ट करा. आणि एक समोसा सँडविच आहे तर आता आम्ही खातोय. खूप चांगला आहे. स्वाद पण मस्त आहे. तर आता आमचं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि काम पूर्ण होत झाल्यानंतर आमची एनर्जी पूर्णपणे ढूस होते. एकदम ढूस. तरी पण म्हणजे बघू शकता आर्टिस्ट असून पण ही कोणतीही कामं करायला न लाजणारी माणसं. म्हणजे पूर्ण भंगार वेचलेला आहे आणि भंगार भरलेला आहे डिवाइड केलेला आहे. आणि आता आणि आता झाडू मारायचं सुद्धा काम चालू आहे. ते सुंदर प्रकारे आर्टिस्ट पल्लवी जेटे आणि दिनेश भोईर. ट्रेन मध्ये टी शर्ट काढून पुसतात ना तसे करते कुठे चालले. बस जब जितना निचोड़ना था निचोड़ लिया. अभी जा रहे हैं हम लोग. ते टाक त्याच्यात. नमस्कार मंडळी, मी स्नेहा माळवी सालियन. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आम्ही सिंह ज्वेलर्स मध्ये जंगल थीमचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. तर आता चला बघूया आमची मेहनत आणि आमचं डेकोरेशन आणि कसं वाटलं ते नक्की सांगा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर नक्की या बघायला. आणि इथे ज्वेलरी एक्झिबिशनचं काम उद्यापासून सुरू होते. म्हणजे ज्वेलरी एक्झिबिशन उद्यापासून सुरू होते. तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघायला येऊ शकता. सुंदर वाटतं ना हा शॉप. खूपच सुंदर. आम्ही विचारसुद्धा केला नव्हता त्यापेक्षा अधिकच सुंदर झालं आहे. खूप कमी वेळात व कमी जणांनी मिळून हे काम एवढं मोठं काम 2 दिवसात पूर्ण केलं. खरंच सर्व टीमचे खूप खूप आभार.
आम्हाला सांगितलं होतं त्यापेक्षा अधिक टेबल आणि डिस्प्लेच्या ज्या विंडो होत्या त्या वेळेवर आणल्या आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. त्यामुळे त्याच्या अवतीभोवती ऑन द स्पॉट डेकोरेशन कमी सामानामध्ये करायचं होतं. ही आमच्यासाठी मोठी तारेवरची कसरतच. पण आर्टिस्ट गणेश सालियत यांच्या चतुर म्हणजेच पटकन चालणाऱ्या डोक्यामुळे त्यांनी खूप सुंदर आणि आम्ही विचारसुद्धा केला नव्हता तसं त्यांनी डेकोरेशनचं काम आमच्याकडनं पटापट करून घेतलं आणि ते सजावटचं काम अधिकच खुलून आलं. पिला बिला आहे का? काय का झुंटाक स्पेस कमी आहे बस त्या पायाच्या इकडे चाललेत ते तिकडेच जातील ते. या सजावट कामाला अधिकच खुलवणारं काम म्हणजे लाइटिंगचं काम. डोक्यामध्ये थोडंफार इमॅजिन करून आम्ही लाइटिंग शोधून आणल्या होत्या. त्यामध्ये बटरफ्लाय, फ्लावर्स, उडणारे पक्षी आणि इतर छोट्या छोट्या लाइटिंग्स आम्ही शोधून आणल्या होत्या. आणि या लाइटिंगची योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित प्लेसमेंट केल्यामुळे हे सजावटचं काम या लाइटिंगमुळे अधिकच सुंदर वाटायला लागलं. कमीत कमी वेळेमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं सुंदर काम करणारा आर्टिस्ट गणेश सालियन. जंगलामध्ये स्वतः जाऊन निरीक्षण करून योग्य ती झाडे शोधून आणून आणि या झाडांवर सजावट करणारा आर्टिस्ट. क्लायंटने सांगावं आणि त्यापेक्षा अधिकाधिक सुंदर सजावटीचं काम कसं करता येईल हा प्रयत्न नेहमीच करणारा आर्टिस्ट. आणि या नवीन दागिन्यांच्या डिझाईनचं एक्झिबिशन ते भरवणार आहेत. त्यामुळे इथे विंडो डिस्प्लेमध्ये सुद्धा जंगलचा भास निर्मिती करायचा आहे. बाहेर जशी जंगलची थीम आहे तसेच या खिडकीमध्ये सुद्धा छोटंसं जंगल मिनिएचरमध्ये जंगल बनवण्याचं काम सुरू आहे. जंगलामध्ये असणारे प्राणी, पक्षी किंवा नेचरमधले विविध फॉर्म हे त्यांच्या ज्वेलरीमध्ये असणार आहे. म्हणजे जंगल थीमच्या निगडीतच त्यांची ज्वेलरी असल्यामुळे सुद्धा या खिडकीमध्ये सुद्धा जंगलचा भास निर्माण करत आहोत. मला सर्वात जास्त आवडलेली विंडो असेल तर ही बटरफ्लायवाली विंडो डिस्प्ले. खूप सुंदर झाली ही विंडो डिस्प्ले. आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. मी तुमच्यासाठी नेहमीच अशा नवनवीन व्हिडिओ कलेच्या संदर्भात घेऊन येत जाईन. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.